एकदा एक महात्मा असेच सत्संगासाठी निघाले होते आणि तिथं ज्या वेळेला ते पोहोचले त्यावेळेला त्यांच्या कपड्यावरती सगळा चिखल लागलेला होता आणि एकदम अस्ताव्यस्त अशी त्यांची सगळी कपडे झालेली होती. काहींच्या भुवया उंचावल्या. सगळ्यांना वाटलं की हे काय आहे, महात्मा अशा अवतारामध्ये का दाखल झाले. कुणाच्याही काही लक्षात येत नव्हतं. आणि मग महात्मा स्टेजवरती गेले आणि स्टेजवरती जाईपर्यंत लोकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका होत्या की ज्या तुमच्यासुद्धा मनात आता आल्या असतील की महात्मा मध्येच कुठं काय टाकून आले की काय, असं होतं कधी कधी. आणि मग महात्माजींचे विचार स्टेजवरती चालू झाले. थोडा वेळ गेल्यानंतर मग महात्माजींनी सांगायला सुरुवात केली, बाबांनो, मी माझ्या गाडीवरती इकडं विचार सांगायला येत होतो आणि ज्यावेळेला मी विचार सांगायला येत होतो त्यावेळेला पुलाच्या तिथं एक डुक्कर अडकलेलं होतं आणि त्याची पिल्लं ओरडत होती की त्याला सोडवा सोडवा असं जणू काही ती सांगत होती. मग मी माझी गाडी तिथं उभी केली, खाली उतरलो आणि त्या नाळीमध्ये जे डुक्कर अडकलेलं होतं त्याला मी असं ओढून काढलं आणि मग ती पिल्लं घेऊन ते डुक्कर पळून गेलं. आणि या झटापटीमध्ये ही माझ्या कपड्यांना तो चिखल लागला आणि मी मलिन झालो. पण माझी कपडे फक्त थोड्या वेळासाठी मलिन झाली होती, ती उद्या धुतली जातील. पण तुमच्या मनामध्ये मगापासून जी घालमेल चाललेली आहे, ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत, त्या बघून मला थोडंसं एक वाईट वाटलं किंवा थोडंसं माझ्या मनात असं आलं की कपडे मलिन झालेली बघून लोकांच्या मनामध्ये वाईटच विचार का येतात. लोकांना कसं वाटत नाही की कदाचित हा महात्मा एखादं सत्कर्म करता करता ह्याच्या कपड्यांना चिखल लागला असेल का. नुसतं पिऊन माणसं पडतात आणि त्यांच्या कपड्यांना चिखल लागतो, हेच लोकांच्या डोक्यात काय येतं. याचा अर्थ त्या महात्माजींनीच सांगितलं की जगामध्ये 100 माणसापैकी 80 माणसं ही नेहमी वाईट विचार करत असतात, निगेटिव्ह थिंकिंग, आणि 10% लोक फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग असतात आणि तीच लोक सद्गुरूच्या चरणावर टिकून राहतात. इथं अहंकार, शंका कुशंका सगळं चप्पलसारखं बाहेर सोडून यावं लागतं, तरच सद्गुरू आपल्याला त्याच्या चरणापाशी जागा देतो, अन्यथा नाही.